मनसे अध्यक्ष राज ठाकरे लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी जाणार आहेत तर राज ठाकरे दुपारी 3 वाजता लालबागच्या राजाचं दर्शन घेणार आहेत। गणपती विसर्जनाच्या मिरवणुकीमध्ये लेझर लाईटवरून कडक बंदी घालण्यासाठी आता कोल्हापूर जिल्हा प्रशासनाच्या वतीने हालचाली सुरू झाल्यात। कोल्हापूर पोलीस दल लेझर लाईटच्या बाबत कठोर निर्णय घेण्याची शक्यता आहे। मिरवणुकीमध्ये 2 जणांच्या डोळ्यांना गंभीर इजा झालेली आहे। परळी विधानसभा मतदारसंघावर काँग्रेसने दावा केलाय। राजेसाहेब देशमुखांनी मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चर्चा केली। देशमुख यांच्याकडून मतदारसंघामध्ये निवडणुकीच्या तयारीला सुरुवात करण्यात आलेली आहे। अजित पवार यांनी शहांच्या दौऱ्यामध्ये दांडी मारल्याचं गेल्या 2 दिवसांपासून पाहायला मिळालं। अजित पवार लालबागच्या राजाच्या दर्शनाला देखील आलेले नव्हते। सकाळपासून अजित पवार ना सह्याद्रीवर आले, ना वर्षावर होते, ना सागर बंगल्यावर होते। अजित पवारांचा आज एकही दौरा नसताना त्यांनी अमित शहांच्या दौऱ्यामध्ये उपस्थिती लावलेली नाहीये, त्यामुळे चर्चेचा विषय ठरलेले आहेत। तुळजाभवानी मंदिर संस्थांसाठी नवा लोगो वापरण्यात येणार आहे। यासाठी लोगो स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय। आकर्षक आणि सुंदर लोगो बनवण्यासाठी 3 लाखांचं बक्षीसही जाहीर करण्यात आलेलं आहे। श्रीरामपूर खड्डेमुक्त रस्त्यासाठी काँग्रेसनं श्रीरामपूर नगर परिषद समोर निदर्शनं करून आंदोलन करण्यात आलं। नेवासा ते संगमनेर श्रीरामपूर शहरातून जाणाऱ्या रस्त्यामध्ये मोठमोठे खड्डे पडले असून त्यामुळे अनेकांचे अपघात होतात। 3 दिवसात खड्डे बुजले नाही तर तीव्र स्वरूपाच्या आंदोलनाचा इशारा यावेळेस आंदोलकांनी दिलेला आहे। गडचिरोली जिल्ह्यामध्ये 2 आठवड्याच्या विश्रांतीनंतर पावसाळी वातावरण तयार झालं। पावसाच्या जोरदार सरी येत असून पुढील 4 दिवस हे वातावरण कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाचा आहे। सर्व गणेश मंडळांनी कायद्याचं पालन करत आवाजाची मर्यादा पाळावी। जे मंडळ कायद्याचं उल्लंघन करतील त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येणार आहे। विसर्जनाच्या दिवशी सीसीटीव्ही कॅमेरे तसेच ड्रोनची व्यवस्था केली जाणार आहे, अशी माहिती कोल्हापूर परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी दिलेली आहे। सोलापूरमध्ये आमदार राजेंद्र राऊत यांच्या विरोधात मराठा समाज बांधव आक्रमक झाले। त्यावेळेस राजेंद्र राऊतांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन करण्यात आलं। राजेंद्र राऊत यांची वक्तव्य अशीच सुरू राहिल्यास गनिमी काव्याने उत्तर देण्याचा इशारा देखील मराठा आंदोलकांनी दिलेला आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी 19 सप्टेंबर रोजी वर्ध्याच्या दौऱ्यावर येणार आहेत। त्यांच्या या सभास्थळाच्या मैदानाची उंची वाढवण्यासाठी हजारो गाड्या मुरुम टाकण्यात येतोय। विनापरवाना ट्रकच्या सहाय्याने अवैध मुरुम वाहतूक केली जाते। प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंतर्गत छत्रपती संभाजीनगरमध्ये 25,000 घरांना मंजुरी देण्यात आली। यामध्ये गंगापूर तालुक्यामध्ये सर्वाधिक 4,290 घरं बांधण्यात येणार आहे। 15 सप्टेंबर पर्यंत लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा केले जाणार आहे। राज्यपाल सीपी राधाकृष्णन आज नाशिकच्या दौऱ्यावर आहेत। थोड्याच वेळात सीपी राधाकृष्णन शासकीय विश्रामगृहावर पोहोचणार आहे। नाशिक जिल्ह्यातील खासदार आमदार यांच्यासोबत बैठक घेऊन संवाद साधणार आहे। राज्यपाल सीपी राधाकृष्णन छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावर आहेत। दुपारी 3:30 वाजता राज्यपाल संभाजीनगरमध्ये दाखल होणार आहे। राज्यपाल लोकप्रतिनिधींच्या सोबत संवाद साधतील। विविध शिष्टमंडळांच्या भेटी देखील घेणार असल्याची माहिती आहे। उद्धव ठाकरे 15 सप्टेंबरला छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावर जात आहेत। संत एकनाथ साखर कारखान्याच्या कार्यक्रमाला ते उपस्थिती लावतील। कारखान्याच्या विविध प्रकल्पांचं ठाकरेंच्या हस्ते भूमिपूजन होणार आहे। तर कारखान्याचे चेअरमन सचिन घायाळ यांचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील प्रवेश देखील याच कार्यक्रमात होणार आहे। शरद पवार यांनी लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं। पवारांसोबत रेवती सुळे आणि सदानंद सुळे उपस्थित होते। अमित शहांच्या आधीच पवारांनी लालबागच्या राजाचं दर्शन घेतलेलं आहे। हिंगोलीच्या दार्वेकर कुटुंबियांनी दिवे घाटातील पालखी सोहळ्याचा देखावा साकारलाय। तसंच घरी शाडूच्या मातीपासून बनवलेल्या पर्यावरणपूरक गणपतीची स्थापना केलेली आहे। मेघवाडी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचं यंदाचं हे 60वे वर्ष आहे। त्यामुळे जोगेश्वरी मुंबई या 60 या कल्पनेवर आधारित जोगेश्वरी दर्शन हा विषय घेऊन जोगेश्वरीमध्ये असलेल्या प्राचीन गुहेचा देखावा सादर करण्यात आलेला आहे। अमरावती शहरातील आझाद हिंद सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने 1928 पासून आपली ऐतिहासिक आणि धार्मिक परंपरा जोपासलेली आहे। या गणेशोत्सव मंडळाला 97 वर्ष पूर्ण झाली आहेत। तर यावेळेस श्री दत्त महाप्रभू अवतार देखावा साकारण्यात आलेला आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।